नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच डोंबिवली दुर्घटनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। डोंबिवली MIDC दुर्घटनास्थळी आता NDRFच्या टीमकडून पुन्हा एकदा शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे। ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भीती आता व्यक्त केली जाते। डोंबिवली MIDCतील स्फोट झालेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे स्फोटामुळे परिसरामध्ये रासायनिक धूर देखील निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामुळे आता परिसरातील नागरिकांना देखील त्याचा त्रास होताना दिसतोय। काल हा बॉयलरचा भीषण स्फोट झाला आणि ही संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। आता सकाळपासूनच NDRFच्या जवानांकडून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, आज सकाळपासूनच NDRFचे जवान या ठिकाणी तैनात आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक धूर या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांना देखील त्रास होतोय। अगदी बरोबर आहे सागर, आपण पाहू शकतो मी सध्या उभा आहे डोंबिवली परिसरात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो NDRFची जी टीम आहे यांनी पहाटेपासूनच या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। काल रात्री जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंधार असल्यामुळे या ठिकाणी काम जे आहे अग्निशामक दलाने बंद केलं होतं। मात्र या आज पहाटेपासूनच अग्निशामक दल असेल, त्याचबरोबर NDRFची टीम असेल, या ठिकाणी जे आहे त्यांनी पुन्हा एकदा आपलं काम सुरू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या मलब्यामध्ये अडकलेले जे कामगार आहेत त्यांना रेस्क्यू करत परत काढण्याचा प्रयत्न जो आहे सुरू केलेला आहे। एकंदरीत या स्फोटमध्ये काल 5 जणांचा मृत्यू झालेला आहे व आज पहाटेच अजून एक कामगारांचा मृतदेह जो आहे या ढिगाऱ्याखालून शोधून काढलेला आहे। अजून अनेक जण या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी NDRFची टीम असेल, अग्निशामक दल असेल, पोलीस यंत्रणा असतील, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करताना या ठिकाणी दिसून येत आहे। आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी स्फोट झालेला ती हीच कंपनी आहे आणि या कंपनीचे जे दृश्य आपण पाहू शकतो की स्फोट किती भीषण होता याचं एक उदाहरण या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत 3 ते 4 किलोमीटरपर्यंत याचे हादरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बसले असून अनेक घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी रासायनिक या ठिकाणी केमिकल जे आहे ते हवेत पसरल्याने मोठ्या प्रमाणात तिकडे श्वास घेण्यासाठीही लोकांना त्रास होत आहे आणि एकंदरीत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील या ठिकाणी सुरू केलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी NDRFची जी टीम आहे ते या ठिकाणी मलब्याच्या खाली लक्ष असणार आहे। मात्र कालच्या या स्फोटामुळे ही संपूर्ण कंपनीच नेस्तनाबूत झाली आहे। पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडून महत्त्वाचे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।